एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे तब्बल 2 दशकानंतर ठाकरे बंधू हे एकत्र आलेले आहेत आणि 5 जुलैच्या विजयी मेळाव्यामध्ये याची झलक महाराष्ट्रानं अनुभवलेलं हेच दृश्य महाराष्ट्राला पुन्हा एकदा दसरा मेळाव्यामध्ये पाहायला मिळणार आहे। म्हणजे ठाकरे दसरा मेळावा म्हणजे ठाकरे जमलेल्या माझ्या तमाम हे बाळासाहेब ठाकरेंचं धारदार शब्द कानावर पडताच शिवाजी पार्कवर शिवसैनिकांचा आवाज घुमत होता। 2005च्या दसरा मेळाव्यामधील हे फोटो आज पुन्हा एकदा चर्चेत आले, कारण राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडण्यापूर्वीचा हा दसरा मेळावा होता। बाळासाहेबांच्या दोन्ही बाजूला उद्धव आणि राज ठाकरे दिसतायत। आज 2 दशकानंतर याच शिवतीर्थावरून ठाकरे बंधू दसरा मेळाव्यामध्ये युतीची घोषणा करणार आहेत। त्यामुळे हीच ती वेळ आणि हाच तो क्षण असं काहीसं बोललं जातंय। तर दसरा मेळावा ऑक्टोबर 2005 ज्या वेळेला बाळासाहेब ठाकरे यांच्या आजूबाजूला दोन्ही ठाकरे बंधू आपल्याला पाहायला मिळतात, त्यावेळेचा हा फोटो आता चर्चेत आलेला आहे। कारण 2025 सालच्या दसरा मेळाव्यामध्ये म्हणजे बरोबर 20 वर्षांनी हे दोन्ही बंधू एकत्र येणार आणि युतीची घोषणा होणार अशी शक्यता वर्तवली जात असताना तशा पद्धतीने चर्चा सुरू आहे आणि हे जवळपास निश्चित असल्याची माहिती समोर येत असतानाच आता 2005 सालातला 20 वर्षांपूर्वीचा हा फोटो सध्या चर्चेत आला आहे। 2 दशकानंतर हीच ती वेळ, हाच तो क्षण असं म्हणण्याची वेळ आली आहे। दरम्यान मराठीच्या मुद्द्यावरून एका मंचावर आलेल्या ठाकरे बंधूंच्या गाठीभेटी या पुढे वाढत गेल्या आहेत। गेल्या 2 महिन्यामध्ये ठाकरे बंधूंच्या भेटीगाठींचा सिलसिला सुरू असतानाच उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले। दोघांमध्ये सुमारे 2.5 तास चर्चा झाल्याची माहिती आहे। यापूर्वीच्या 2 भेटी या कौटुंबिक होत्या, मात्र आजच्या भेटीवेळी उद्धव ठाकरेंसोबत अनिल परब आणि संजय राऊत तर राज ठाकरेंसोबत बाळा नांदगावकर उपस्थित असल्यानं ही राजकीय भेट होती असं म्हटलं जातंय। याच भेटीमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीवर शिक्कामोर्तब झाल्याचंही बोललं जातंय। भेटीमध्ये आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भातला भेटीचा फॉर्म्युलाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे। विशेष म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा ही 2 ऑक्टोबरच्या दसरा मेळाव्यामध्ये होणार असल्याची माहिती मिळते। दरम्यान ठाकरे बंधूंच्या गेल्या काही दिवसांमध्ये कुठे कुठे भेटी झालेल्या आहेत ते आपण बघूयात। त्यात कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता। बरं काहीही राजकारण नव्हतं। बरं सत्य असं आहे, बरं गणपतीच्या वेळेला उद्धवजी हे राजसाहेबांच्या घरी गेले, तेव्हा राजसाहेबांच्या आई म्हणजे उद्धवजींच्या मावशी काकी याने निघताना उद्धवजींना सांगितलं की गर्दीमध्ये आपल्याला बोलता आलं नाही, बरोबर तेव्हा तू परत ये मला भेटायला। बरोबर आणि त्यानुसार मावशींना भेटायला, पुन्हा मावशींना भेटायला म्हणजे राजसाहेबांच्या आईंना भेटायला आज उद्धवजी राजसाहेबांच्या घरी गेले। ही भेट राजकीय नसल्याचं जरी संजय राऊतांनी सांगितलं असलं तरी आजच्या भेटीनंतर युतीबाबत मनसेचे नेते कमालीचे सकारात्मक दिसले। मला असं वाटतं की अशा चर्चा याच्यापुढे तुम्हाला अनेक घडताना दिसतील आणि महाराष्ट्राची जी काय मागच्या 3-3.5 वर्षात या लोकांनी वाट लावलेली आहे, भ्रष्टाचार आणि नगरसेवक चोरी, मतं चोरी, या सगळ्यात महाराष्ट्रातली लोक वैतागलेली आहेत आणि या दोन्ही भावांकडनं प्रचंड अपेक्षेने पाहतात। आणि मला असं वाटतं की ही महाराष्ट्रासाठी आनंदाची गोष्ट असेल की आज या दोघा भावांनी किमान सुरुवात केलेली आहे आणि याचा जो काही शेवट असेल तो महाराष्ट्राच्या विकासाचा असेल, मराठी माणसाच्या हिताचा असेल, एवढं तुम्हाला खात्रीने सांगतो। एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांनी जोर धरलेला आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी नेत्यांनी खोचक टोले लगावले। मला वाटतं की एकदा काहीतरी निर्णय त्यांनी करून टाकावा। टीव्ही चॅनलमध्ये एक दिवसाआड कधी राज ठाकरे साहेब देवेंद्रजींच्या घरी गणपती दर्शनाला गेलेत की त्याच्यावरून काही बातम्या होतात, कधी माननीय उद्धवजी माननीय राज ठाकरे साहेब एकत्र आले त्याच्या काही बातम्या होत्या। कोणाचाही आक्षेप नाही आहे त्यांनी एकत्र यावं,
एकत्र येऊन महानगरपालिकेची निवडणूक लढवावी. आता बेस्ट कामगार संघटनेची निवडणूक त्यांनी लढवली होती. त्यामुळे आता अशी जी हवा पसरवण्यात येते की दोघे भाऊ एकत्र आले तो कुछ तो भी होने वाला है आणि नंतर लक्षात आलं कुछ भी नहीं होता है. मला वाटतं की एकत्र यावं म्हणजे हा विषय पूर्णपणे समाप्त होईल. आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचा आम्ही जो काही आमच्या कोर ग्रुप किंवा आम्ही जे काही आमचा पक्ष आहे आमच्या सर्वांकडून त्यांना शुभेच्छा आहे. त्यांनी एकत्र यावं, एकत्र लढावं, पारिवारिकही एकत्र यावं, घरगुती एकत्र यावं, कौटुंबिकही एकत्र यावं आणि राजकारणातही एकत्र यावं. आमचा काही त्याबद्दल ना आमचा त्यांचा त्यांनी निर्णय घ्यायचा राजकीय. शेवटी राजसाहेब आणि उद्धव ठाकरे साहेब वेगळे का झाले? राजकीय कारणाने झाले. राजकारणात त्यांचं पटलं नाही, वेगळे झाले. आता राजकारणात त्यांचं पटायला लागलं, एकत्र आले. त्याच्याबद्दल आमचा तिसऱ्यांचा बोलाचा काय अधिकार आहे याच्या मधात? तर सत्ताधाऱ्यांच्या टीकेचा चंद्रकांत खैरेंनी चांगला समाचार घेतलाय. खरं म्हणजे आम्ही अनेक महिन्यापासून चाललं होतं, महिन्यापासून चाललं आहे की दोन्ही भाऊ एकत्र यावं, दोन्ही भाऊ एकत्र यावं. आणि तो दोन्ही भाऊ एकत्र येण्याची पूर्ण तयारी झालेली आहे आणि तो आम्हाला आनंद आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी मी मुद्दाम सांगेल की आता महाराष्ट्राचं राजकारणच बदलणार. महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी ठाकरे परिवार त्या ठिकाणी आल्यानंतर, कारण हे महाराष्ट्र ठाकरे परिवाराने निर्माण केलेला महाराष्ट्र आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये ठाकरे बंधूंच्या गाठीभेटी या कधी कधी झाल्या त्या आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. याच्यामध्ये 23 जानेवारी 2021ला बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाला ठाकरे बंधू हे एकत्र आलेले होते आणि त्याच्यानंतर 22 डिसेंबर 2024 मध्ये सुद्धा हे दोन्ही बंधू एकत्र आलेले. राज ठाकरेंची बहीण जयवंती देशपांडे यांच्या मुलाच्या लग्नामध्ये बंधू भेट झालेली होती. आणि त्यानंतर आपण बघितलं तर 24 फेब्रुवारी 2025 मध्ये म्हणजे या वर्षी एका सरकारी अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्नामध्ये हे दोन्ही बंधू एकत्र दिसले होते. आणि त्यानंतर 5 जुलै 2025ला विजयी मेळाव्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र दिसलेले होते. मुंबईच्या वरळीमध्ये हा मेळावा झाला होता. आणि त्यानंतर जुलै महिन्यामध्ये 27 तारखेला उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी राज ठाकरे हे थेट मातोश्रीवर गेले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. आणि यानंतर पुढे आपण बघितलं तर ऑगस्टमध्ये 27 ऑगस्टला राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गणपतीरायाचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे हे थेट शिवतीर्थावर पोहोचले. आणि पुढे 10 सप्टेंबर म्हणजेच आज उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले. त्यामुळे आता या दोन्ही बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट ही 2 दिवसांपूर्वीच ठरली होती असं बोललं जात आहे. त्यानुसार उद्धव ठाकरेंनी आपल्या 2 महत्त्वाच्या नेत्यांसह शिवतीर्थावर हजेरी लावली. ते पोहोचले. तिथं झालेल्या बैठकीमध्ये दोघांमध्ये अत्यंत महत्त्वाची चर्चा झाल्याची ही माहिती आहे. ही चर्चा नेमकी कोणकोणत्या मुद्द्यांवर झाल्याची माहिती मिळते ते आपण बघूयात. तर या चर्चेची इनसाइड स्टोरी आपण बघतोय. राज ठाकरेंच्या मवियामध्ये येण्याविषयी चर्चा झाल्याची माहिती आहे. तर दसऱ्याच्या मुहूर्तावर ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार असल्याची माहिती आहे. त्याविषयीची माहिती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय. ठाकरेंच्या या चर्चेची इनसाइड स्टोरी आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघत आहोत. दसऱ्याच्या मुहूर्तावर ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार असल्याची माहिती आहे. आणि त्यानंतर मुंबई महापालिकेतील जागा वाटपावर सुद्धा चर्चा झाल्याची माहिती आहे. याशिवाय या बैठकीमध्ये ठाणे महापालिकेमधील जागा वाटप फॉर्म्युलावर सुद्धा चर्चा झाल्याचं कळत आहे. नेमके कोणाला किती जागा मिळतील याविषयी चर्चा झाली आहे. पुणे महापालिकेमधील जागा वाटप फॉर्म्युलावर सुद्धा चर्चा झाल्याची माहिती आहे. याशिवाय नाशिक महापालिकेमधील जागा वाटप फॉर्म्युलावर सुद्धा चर्चा झाल्याचं कळत आहे. आणि त्याचबरोबर राज ठाकरेंना मवियामध्ये येण्याविषयी सुद्धा चर्चा झाल्याची माहिती आहे. आणि राज ठाकरेंना सोबत घेण्याविषयी मवियाच्या भूमिकेवर सुद्धा चर्चा झाल्याची माहिती समोर येते. तर याशिवाय मवियानं विरोध केला तर मात्र उद्धव ठाकरे हे मवियामधून आणि देश पातळीवर जी इंडिया आघाडी आहे त्यामधून बाहेर पडण्यावर सुद्धा चर्चा झाल्याची माहिती आहे. एकीकडे ठाकरे बंधूंनी महापालिकांसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे तर दुसरीकडे सत्ताधारी याविषयी काय म्हणतात ते पाहूयात. आता ते एकत्र येत आहेत म्हणजे सगळी मराठी मतं त्यांनाच मिळणार असं असायचं काहीच कारण नाही. कारण मराठी माणसांनी मागच्या विधानसभेमध्ये मुंबईला भरघोस भाजपला पाठबळ दिलं आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराचा जो मतदार होता तो शिंदे साहेबांकडे गेला आहे आणि महायुतीच्या मागे मुंबईकर ताकदीनं उभे आहेत.
कसं आहे, दोन्ही राज ठाकरे आणि उद्धवजींना ते एकत्र भेटत आहेत. त्यात आता आज भेटत नाही, ते तेवढंच लग्नात भेटतात. मला वाटतं मध्यंतरी कुठल्या लग्नात सणासाठी भेटतात, गणपती करता भेटतात. ते भेट चालूच राहतात. त्यांनी काही नाही असं आता ते काय भेटतात ते त्यांना विचारलं पाहिजे ना. त्याचा परिणाम होतो तुमच्यावरती, महायुतीवरती परिणाम होतोय. महायुतीवर कुठलाच परिणाम नाही. महायुतीवर परिणाम हे विधानसभेने दाखवून दिलेला आहे. दरम्यान ठाकरे बंधूंच्या आजच्या बैठकीमध्ये महत्त्वाच्या महापालिकांमधील जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. दरम्यान युतीची चर्चा असताना मुंबई, ठाणे, नाशिक या महत्त्वाच्या पालिकांमध्ये दोन्ही पक्षांची किती ताकद आहे ते आपण बघणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून. मुंबईमध्ये 2017 साली अखंड शिवसेनेचे 84 नगरसेवक हे निवडून आलेले होते, तर 2017 मध्ये मनसेचे 7 नगरसेवक निवडून आलेले होते. याआधी झालेल्या निवडणुकीमधलं हे चित्र आहे. शिवसेनेनं मनसेच्या 7 नगरसेवकांपैकी 6 नगरसेवक हे फोडलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ निवडून आलेल्यांपैकी फक्त एक जण हा मनसेसोबत आहे. दरम्यान ठाणे महापालिकेमध्ये बलाबल आपण बघतोय अखंड शिवसेनेचे 67 नगरसेवक त्यावेळेला निवडून आलेले होते. मागच्या निवडणुकीमध्ये मनसेला एकाही जागेवर यश मिळालेलं नव्हतं. तर नाशिक महापालिकेमधील बलाबल आपण बघतोय. नाशिक मनपामध्ये शिवसेनेनं 35 जागा या जिंकलेल्या होत्या आणि नाशिक मनपामध्ये मनसेचे 5 नगरसेवक मागच्या निवडणुकीमध्ये निवडून आले होते.